नमस्कार. अर्थजागृतीच्या आजच्या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या उत्पन्नाची वेगवेगळी साधनं कशी निर्माण करायची किंवा माझं स्वतःचं उदाहरण मी तुम्हाला ते सांगणार आहे की मी हॉटेलमध्ये काम केलेलं आहे, मी वॉचमनचं काम केलेलं आहे, मी वेटरचं काम केलेलं आहे किंवा मी बिल्डिंगमध्ये मॅनेजरचं काम केलेलं आहे, बिल्डिंग सांभाळणं वगैरे त्याचं सगळं ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आता समजा मी आता जे काही काम करतोय, माझे काम गेलं, माझी नोकरी गेली, माझा व्यवसाय बंद पडला, धंदा बंद पडला, माझं सगळं बंद पडलं, तर मी काय करेल किंवा मी काय करू शकतो? मला वेटरचा अनुभव आहे, वॉचमनचा अनुभव आहे, बिल्डिंग मॅनेजरचा अनुभव आहे. त्याच्यामुळे मी या गोष्टी करू शकतो. मला त्यात काही लाज वाटायचे काही कारण नाही, कारण ऑलरेडी मी त्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि जी गोष्ट मला करायची लाज वाटत नव्हती आणि ती गोष्ट मला सांगायलाही लाज वाटत नाही की मी अशा पद्धतीची कामं केलेली आहेत आणि तिथून मी इथपर्यंत पोहोचलो आहे आणि इथूनही अजून प्रगती करू शकतो. दुसरी गोष्ट, मी पुण्यामधल्या RTOमध्ये जवळजवळ वर्षभर काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मला RTOचा चांगला अनुभव आहे. म्हणजे लर्निंग लायसन काढणं, परमनंट लायसन काढणं किंवा लायसन रिन्यू करणं किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. त्यामुळे वर्षभराचा तो मला चांगला अनुभव आहे. त्यामुळे मी तिथंसुद्धा काम करू शकतो. त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सदाशिव पेठेमध्ये नारदांचं एक मंदिर आहे. तर त्या मंदिरामध्ये मी कीर्तनाचा क्लास केलेला आहे, नारदीय कीर्तनाचा क्लास केलेला आहे आणि त्यामुळे मला कीर्तन जमतं. त्यानंतर मी पुण्यामधले प्रसिद्ध असे शाहीर मावळे आहेत, हेमंत मावळे, तर त्यांच्याकडे मी पोवाड्याचा क्लास केलेला आहे. त्याच्यामुळे तीही गोष्ट मला चांगली जमते. आता माझं बोलण्यावरून तुम्हाला जाणवत असेल की ह्या बाबाची व्याख्यानं आहेत. माझी जवळजवळ 1500 व्याख्यानं महाराष्ट्रामध्ये झालेली आहेत. मी त्याला झालेले 5-7 वर्ष झाले, पण त्यावेळेस मी व्याख्यानं वगैरे करत होतो. अनेक महामानवांवरती, अनेक विषयांवर वेगवेगळ्या मी बोललेलो आहे. त्याच्यानंतर मी स्क्रिप्ट रायटिंग करू शकतो आहे बऱ्याच वेळा. म्हणजे आत्तापर्यंत मी जवळजवळ 2000च्या आसपास स्क्रिप्ट रायटिंग केलेले आहेत. त्यानंतर पुस्तकं, माझी जवळजवळ 3 पुस्तकं प्रकाशित झाली आणि 1-2-3 पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्याच्यामुळे पण पुस्तकं मी लिहिलेली आहेत, पुस्तकांचा अनुभव आहे. मी लेख लिहिलेले आहेत, कविता लिहिलेल्या आहेत, गाणी लिहिलेली आहेत. अमोल कोल्हे यांचं महानाट्य शिवपुत्र, शंभूराजी याच्यातली गाणी आपली आहेत. त्यानंतर म्हणजे अशी पुस्तकं, स्क्रिप्ट वगैरे वगैरे, भाषणं, सगळ्या या गोष्टी पण मी केलेल्या आहेत. मला त्याचा अनुभव, मी ते करू शकतो. त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग करणं, म्हणजे मी व्हिडिओ एडिटर म्हणून पण काम करू शकतो. त्याचबरोबर ती रेकॉर्डिंग करणं, व्हिडिओ रेकॉर्डिंग, मी व्हिडिओ रेकॉर्डिंग म्हणून पण काम करू शकतो, कॅमेरामन म्हणून पण काम करू शकतो. त्याचबरोबर मी पंचगव्य, म्हणजे तुम्हाला पाठीमागं बोललोच होतं की मी पंचगव्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी मी कोल्हापूरला गेलेलो होतो. तर त्या ठिकाणी मी ते प्रशिक्षण घेतलेलं आहे. फक्त आता माझी परीक्षा झाली की त्यानंतर मला ते सर्टिफिकेट मिळेल आणि पंचगव्य डॉक्टर अशा पद्धतीचं मी ते काम करू शकतो. त्यानंतर पंचकर्म, म्हणजे जे काय बस्ती आहे किंवा नस्ती आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, तर पंचकर्म जे आहे त्या पंचकर्माचा कोर्स करण्यासाठी मी आता काही दिवसानंतर तमिळनाडूला, चेन्नईला चाललेलो आहे. तर त्यामुळे त्या ठिकाणी मी तो कोर्स आता काही दिवसात तो पूर्ण होईल आणि ते सुद्धा मी प्रॅक्टिकल करू शकतो. त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये आणि सोलापूरमध्ये संमोहनाचा कोर्स केलेला आहे. त्यानंतर आयुर्वेद किंवा हाडवैद्य किंवा या गोष्टी आहेत, तर त्याच्यावरती मला आता पुढच्या काही दिवसामध्ये मी त्याच्यावरती सुद्धा क्लास करणार आहे किंवा त्याच्यावरती सुद्धा प्रशिक्षण घेणारे, अभ्यास करणारे. त्याचबरोबर मी समुपदेशन करू शकतो, मसाज थेरपी देऊ शकतो. अशा पद्धतीची जवळजवळ आता मी तुम्हाला सांगितली ती एक 15 ते 16 अशी कामं आहेत की जी कामं मी करू शकतो. आता समजा उद्याच्याला मग हे काम गेलं, व्यवसाय गेला, नोकरी गेली, सगळं झालं, बरबाद झालो, काहीच माझ्याकडे नाही आहे, आता मी काय करणार वगैरे वगैरे. त्यावेळेस मी काय करेल, मी विचार करेल की मी जे 16 मुद्दे आहेत किंवा मला ज्या ज्या गोष्टी जमतात त्या गोष्टींपैकी कोणती गोष्ट अशी आहे की जी गोष्ट मी करू शकतो आणि मी त्याच्यामध्ये जास्त उत्पन्न मिळवू शकतो. कदाचित एक 8-15 दिवस टेन्शनमध्ये जातील, पण लाईफ परत पहिल्यासारखी मूळ पदावरती येऊन जाईल. आणि हे माझं म्हणजे अहंकार वगैरे नाही आहे, हा माझा आत्मविश्वास आहे. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही जे काम करताय, तुम्ही जी नोकरी करताय, तुम्ही जो व्यवसाय करताय तो तर कराच, पण त्याच्याबरोबर तुमच्या आवडीचा एखादा कोर्स करून ठेवा. तुमच्या आवडीचं एखादं म्हणजे ज्ञान घेऊन ठेवा, माहिती घेऊन ठेवा, कारण त्याचा तुम्हाला कधी ना कधीतरी उपयोग होऊ शकतो. कारण ज्ञान कधीही वाया जात नाही. आणि आता मला वाटतं हा मुद्दा या ठिकाणी मी थांबवतो, कारण बोलायला लागलं की भरपूर विषय आपला लांबत जातो. आणि अर्थजागृती हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचा आहे, तुमच्यापर्यंत मी पोहोचवलं आहे, तुम्हाला ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि मला वाटतं की मी जे सांगितलं त्याच्यामधून तुम्हाला थोडीफार का होईना पण मदत होईल आणि आपल्या अर्थजागृतीचा पण तुम्हाला फायदा होईल.
आणि जर तुम्हाला फायदा होतोय तर खाली लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या व्हॉट्सॲपला वगैरे किंवा फेसबुकला वगैरे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शेअर करता येईल त्या त्या ठिकाणी तुम्ही शेअर करा. तर आता पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये अर्थजागृतीच्या नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.